नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अतिवृष्टी संदर्भात जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आता नुकसान भरपाई जी आहे ती नुकसान भरपाई वाटपासाठी GR आला आणि तो GRच्या माध्यमातून जी काही त्यांचं अनुदान होतं ते अनुदान किती मिळणार, कोणते जिल्हे आहेत ते याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले. ते अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुमच्यापर्यंत सटीक माहिती देईन. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला आपण देत असणार. मित्रांनो बघा, 2024 मध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईसाठी आता महाराष्ट्रातील 3 जिल्हे होते. सोलापूर होता, अहिल्यानगर होता आणि सांगली होता. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे. याच्यामध्ये शासनाकडून 16 जुलै रोजी एक GR काढण्यात आला आणि या GRच्या माध्यमातून गारपीट अतिवृष्टी जी झाली होती त्या शेतकऱ्यांना याच्यातनं पैसा मिळणार आहे. 2748 शेतकरी होते मित्रांनो याच्यामध्ये, जे की सोलापूर जिल्ह्यासाठी होते. आता या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे, जेणेकरून ते शेतकऱ्यांचा याच्यातनं फायदा होणार आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये सांगली आणि अहिल्यानगर हे जिल्हे होते, जे की जुलै आणि ऑक्टोबरमध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी झालेल्या बाधित शेतकऱ्यांना याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जवळपास 6 कोटी रुपये हे 18,000 शेतकऱ्यांना देण्यात शासनाचा निर्णय आहे. शासनाचा तसा GR आलेला आहे. याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये जवळपास 1500 शेतकरी होते आणि या 1500 शेतकऱ्यांना 2,05,00,000 रुपये एवढा हा निधी देण्यात येणार आहे. जेणेकरून आता ही जी काही नुकसान भरपाई DBT पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. त्याआधी मित्रांनो तुमचं जर KYC वगैरे, कारण की राज्य शासन अटींवर अटी नुसत्याच अटी टाकताना दिसत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं तिथे नुकसान होत आहे. आणि या नुकसान भरपाईसाठी आता आपल्याला गप्प बसावं लागणार नाही. आपल्याला ज्या काही गोष्टी, ज्या काही त्रुटी आपल्या असतात त्या त्रुटी काढून आपल्याला हा निधी मंजूर करून घ्यायचा आहे. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.